प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा 24 जुलैचा भाग बघून हसून हसून माझ्या डोळ्यातनं पाणी आलंय. एवढा सॉलिड दाखवलाय त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय अद्वैत म्हणत असतो, तिने तिकडे जायचं काय कारण सांगितलंय आबा? आबा म्हणतात, तिनं म्हणजे कोणी? कुठं जायचं रे? हे बघ, तुला जे काय सांगायचं ना अद्वैत, नीट बोला ना. अजून तू कापडं नाही बदललीस करे बाबा? अरे पावसा पाण्याचे दिवस आहे, सर्दी होईल तुला. अद्वैत म्हणतो, हो आबा, मला चेंजेस करायचंय, पण तिने एवढ्या रात्री माहेरी जायचं काय कारण आहे? आबा म्हणतात, काय रे, लई आठवणी आली का तिची? आता अद्वैत म्हणतो, नाही नाही आबा, तसं काही नाही. आबा म्हणतात, अरे बाबा, एवढी चौकशी कराय परीस तूच जा तिकडं आणि घेऊन ये ना तिला इकडे सरळ. अद्वैत म्हणतो, कोण मी? आबा म्हणतात, आणि मग ही तर तूच आहेस ना एकटा, आता तूच जाय आणि तूच घेऊन ये ना तिला. अद्वैत विचार करतो, हा मीच जातो घ्यायला, म्हणजे तिला तिकडे रेड हँडेड पकडता येईल डिझाईन काढताना. आबा हसत असतात बरं का याच्याकडे बघून. अद्वैत विचार करत असतो, तिला डिझाईन काढताना रेड हँडेड पकडता येईल ना खरेला. आबाला जर डायरेक्ट बोललो तर आबा मला चिडवतील. मग अद्वैत म्हणतो, जाऊ दे ना आबा, मी कशाला? आबा म्हणतात, राहू दे ना मग 4 दिवस तिला तिकडे. अद्वैत लगेच मनात विचार करतो, बापरे 4 दिवस. आबा म्हणतात, काय रे, काय झालं? अद्वैत म्हणतो, नाही नाही आबा, जातो मी लगेच, तुम्ही म्हणताय तर. अद्वैतने पडत्या फळाची आज्ञा मानली आणि लगेच गेलाय कलाला घ्यायला. पण आता प्रेक्षकांनो, कलाच्या माहेरी गेल्यावर अशी गंमत घडते की तुम्हाला काय सांगू. आबाजी आता मनाशीच हसायला लागतात. कला मस्त गरम गरम शिरा खातीये आईच्या हातचा. शिरा खाल्ल्यावर म्हणते, आई कसलं छान वाटतंय सांगू तुला, खूप दिवसांनी तुझ्या हातचं खाल्लंय काहीतरी. संगीताताई म्हणत असतात, खा ग पोरी, पोटभर खा, संपलं की घेऊन येते लगेच तुला. काजल म्हणते, हो का, खा बाई खा, पोटभर खा, संपलं तर अजून करेल खरे बाई तुला. बघतेस ना तायडे, तू आली आहेस म्हणून तुझ्यासाठी स्पेशल शिरा बनलाय बाई, नाहीतर आम्ही खातो इथे पिठलं आणि भात. तुला सांगते तायडे, ही आपल्याला जबरदस्ती पालेभाज्या खायला लावते रोज रोज. आता कला म्हणते, हो तू गुंड्या आहेस ना, गुंड्या कुठे भाज्या खाते? गुंड्या काय हे कर, गुंड्या काय ते कर, गुंड्या इकडे जाऊन ये, तिकडे जाऊन ये. अगं मज्जा येते का असं बोलायला आम्हाला? अगं तू शेवटी डोळ्यासमोर असतेस गुंड्या त्यांच्या. मी माहेरवाशीण आहे ना, मी थोडीच रोज रोज येते, कधीतरी येते मी. मग आईला छान छान खाऊ घालायची संधी मिळते मला. तुला नाही कळणार, जेव्हा लग्न करून सासरी जाशील ना तेव्हा कळेल तुला. आता काजल एकदम तिला कसं तरी होतं ते ऐकून आणि ती म्हणते, लग्न? मग तर आपल्याला कधीच नाही कळणार, कारण आपण घर जावाई आणणार आहे, आपलं तर ठरलंय बाबा. संगीताताई म्हणतात, थोबड फोडीन तुझं आता पुन्हा अशी बोललीस तर. लगेच काजल म्हणते, बघ बघ तायडे कशी अत्याचार करते माझ्यावर, जसं काय आपण सावत्रच आहे. ऐक तायडे ऐक. आता कला हसायला लागते. आता संगीताताई तिला एक टपली मारायला तिच्या मागे मागे धावतात. थांब आता, तुला सोडतच नाही. आता काजल कलाच्या मागे अशी लपते आणि म्हणते, सांग ना ग तायडे, कशी त्रास देते मला, नको मारूस ना ग आई. कला म्हणते, जाऊ दे ना ग आई, नको मारूस. कलाच्या वडिलांना खूप छान वाटते पोरींचं चिवचिवाट ऐकून. आता काजल म्हणते, बघ अगं आई, किती दिवसानंतर असं कलाताईच्या मागे लपायला मिळतंय. आता कला म्हणते, चल एक घास घे बरं शिऱ्याचा. काजल म्हणते, नको बाई, तुझ्यासाठी बनलंय, तू खा. कला म्हणते, मी किती प्रेमाने भरवते तुला गुंड्या, खा ना. काजल म्हणते, तुला म्हटलं ना पिठला भात बनतो आपल्यासाठी, खा तू शिरा. आता ही कला तिच्या मागे मागे लागते आणि म्हणते, खा शिरा खा. आता काजल तिच्या पुढे धावते आणि म्हणते, नको ग कलाताई, बघ ना गाई, ही ऐकतच नाही. आता शेवटी काजलच म्हणजे कलालाच एक घास शिऱ्याचा खाऊ घालते. कला म्हणते, किती दिवसांनी पळपळ केली ना तुझ्या बरोबर, मस्ती करून मजा आली. आता ह्या कलाच्या वडिलांना फार छान वाटत असतं. आता ती काजल पण म्हणते, हो ना तायडे, तुझ्यासोबत मस्ती करून मला पण फार भारी वाटलंय आज. अद्वैतराव पोहोचले बरं का तिथे जावई बापू. एक तर हा संध्याकाळचा उपाशी तापाशी आहे. आता तो विचार करतोय, खरे जर ऍक्च्युअली डिझाईन्सवर काम करत बसलेली असेल ना, तर अशी तोंडावर पडेल ना की तोंड वर करून कधी बोलणार नाही. कला सांगत असते, आज इकडे आल्यावर किती मज्जा आली मला, नाही तर तिकडे सारखं पुतळ्यासारखं वागावं लागतं. इकडे ना बाई, जरा हसलं की प्रॉब्लेम, जरा जास्त बोललं की प्रॉब्लेम, सारखं आपलं पुतळ्यासारखं राहावं लागतं. आता हा अद्वैत तरा त्या आतमध्ये शिरलाय घरामध्ये. आता ती सांगतच असते कला की सगळ्यात मोठा पुतळा तो म्हणजे. आता हा अद्वैत समोर आलाय, त्यामुळे या संगीताताई म्हणतात, जावई बापू. आता ही कला म्हणते, बरोबर आई, तू बरोबर ओळखलं, तोच आहे सगळ्यात मोठा पुतळा. पण आता ती खुणवतात संगीताताई तिला, मागे बघ. कला आता अद्वैतकडे अशी बघते, पण अद्वैतचं सगळं लक्ष कलाच्या हातात असलेल्या शिऱ्याकडे असतं. तो त्या कलाच्या हातातला शिरा बघत असतो. आता या संगीताताई त्यांना म्हणतात, या जावई बापू बसा. आता या कलाचे बाबा म्हणतात, जावई बापू अचानक गडबडीत आलात, काही झालंय का तिकडे?
तिच्याकडे. अद्वैत म्हणतो नाही नाही काही झालेलं नाहीये. कला म्हणते अरे चा असं कसं नाहीये, तो नाही म्हणतो ना तेव्हा नक्की काहीतरी झालेलं असतं. अगं आई उद्योजक अद्वैत चांदेकर आले, ते उगाच काही करत नाहीत हो ना चांदेकर. अद्वैत म्हणतो नाही नाही असं काही नाहीये. आता संगीताताई म्हणतात काय चाललंय ग तुझं चांदेकर चांदेकर, गप्प बस जरा. संगीताताई पण त्यांना म्हणतात चांदेकर. आता लगेच म्हणतात अगं बाई जावई बापू म्हणजे बसा ना तुम्ही, कलेला घेऊन जायला आलात का. अद्वैत म्हणतो नाही 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 म्हणजे हो कलेला घेऊनच जायला आलोय मी, पण आता हा मनात विचार करतोय ही इकडे निवांत चाटून पुसून शिरा खातीये आणि तिकडे मात्र माझी पंचायत करून ठेवली आहे हिने. मला भूक लागली हिला काहीच वाटत नाही त्याचं. एकतर ऑफिस मधनं आल्यापासून साधा चहा सुद्धा घेतला नाहीये मी आणि ही इकडे मस्त हाणतीये शिरा. आता कला म्हणते त्याला बघू काय रे काही म्हणालास का. अद्वैत म्हणतो काही नाही. कला म्हणते हा तुझ्या मनात चाललं असेल मी ऑफिस मधनं आलोय, मी काही खाल्लेलं नाहीये आणि ही तर इथे मस्त शिरा हाणतीये. अद्वैत विचार करतो अरे देवा हिला कसं काय कळलं माझ्या मनातलं. कला म्हणते नाही एवढं कळतं हा मला तुझ्या मनातलं. आता अद्वैत म्हणतो कळलंय ना तुला, चल मग आता घरी लवकर, मला घरी जायचंय लवकर. आता कला त्याच्याकडे बघते आणि तिथेच खाली बसते आणि म्हणते मी इथेच थांबणार आहे, मी खूप दिवसांनी आले माझ्या घरी, मला थोड्या वेळ बसायचंय, तू जा पुढे, माझं झालं की मी येईल नंतर मागं होऊन, तुला घाई असेल तर जा तू. अद्वैत म्हणतो अगं घरी पण. आता बिचारे अद्वैतला कोणासमोर काही बोलता येईना. आता तो मनात विचार करतो आता जर मी सगळ्यांसमोर सांगितलं की मला माझे वापरायचे कपडे सापडत नाहीये तर हे सगळेजण हसतील आणि चर्चा होईल ती वेगळीच. अगं बाई जावयाची पंचायतच झालीये जरा. काय भारी वाली काय नाही प्रेक्षकांना, एकदम फ्रेश होऊन जातो आपण. आता या कलाची आई म्हणतात अहो जावई बापू बसा की जरा, मी तुमच्यासाठी गोडाचा शिरा घेऊन येते. अद्वैतला वाटतं चल आता काहीतरी पोटात पडेल आपल्या, पण आता लगेच कला काय म्हणते बघा अगं आई नको देऊ त्याला, अगं ते चांदेकर शिरा बिरा खात नाहीत असं काही, आणि बघ त्याच्याकडे ऑफिस मधनं आलाय तो डिरेक्टली, कपडे सुद्धा तसेच आहेत त्याचे, फ्रेश झाल्याशिवाय तो अजिबात काहीही खात नाही. आता अद्वैतला कानकोंड झालंय, भूक तर लागली आहे पण आता कसं मागाव. आता तो म्हणत असतो ही खायलाही देत नाहीये मला, किती मुद्दाम करतीये ही. तो कलाला मुद्दाम म्हणतो खा ना लवकर, पण कला आपलं मस्त हळूहळू पेपर वाचतीये मग खातीये. आता अद्वैतला येतो राग. अद्वैत म्हणतो अरे खा ना लवकर, का टाइमपास करतेस. कला म्हणते अरे करू दे ना मला टाइमपास, कोणी काय करायचं ते तू ठरवणार आहेस का. अद्वैत म्हणतो खा लवकर नाही तर मी काय करेन बघ. आता ही कला म्हणते काय करशील तू. अद्वैत आता चिडतो बर का आणि राग तिला त्या शिऱ्याचा एक घास कोंबतो अक्षरशः चमच्याने तोंडात. आता त्या संगीताबाई लाजतात ना, आता काजल चिडवायला लागते वा दाजी तुम्ही तर ताईला एकदम घासच भरवला, चला चला उखाणं पण होऊन जाऊ दे आता एखादा, तायडे घेऊन टाक तू पण नाव एकदाच. आता लगेच कला म्हणते काय चांदेकर. संगीताताई म्हणतात अगं काय ग किती प्रेमाने भरवतायत तुला जावाई बापू कले, घे की भरवून. आता त्यांनाच लाज वाटतीये. अद्वैत म्हणतो नाही नाही घरी जायचं ना लवकर म्हणून मग मी तिला. आता संगीताताई म्हणतात जावाई बापू मी काय म्हणते, गोडाचा शिरा नको असेल तर थालीपीठी लावू का तुमच्यासाठी, गरम गरम छान लागतील, तोपर्यंत तुम्ही तुमचे कापड बदलून घ्या की, हिथच बदला हो, लुंगी द्या बरं तुमची. आता ते लगेच कलाचे बाबा लुंगी आणायला जात असतात. अद्वैत म्हणतो नको नको तुम्ही फॉर्मॅलिटी नका करू, नाही मी सांगितलं ना तुम्हाला लवकर जायचंय मला घरी, मी घरी जाईल फ्रेश होईल आणि मगच खाईन काहीतरी. काजल आणि कला हसत असतात. अद्वैत म्हणतो हसायला काय झालं तुला, मी ऑफिस मधनं आलोय, मला भूक लागली आहे आणि तू माझ्या वस्तूंना कशाला हात लावत असतेस ग, एक गोष्ट मला जागेवर सापडत नाही. या दोघांचे भांडणं आता कलाचे आई बाबा पण एन्जॉय करताय. कला म्हणते अच्छा तुला कपडे सापडत नाहीये म्हणून मी माझं खाणं अर्धवट सोडून यायचंय का, कसला आहेस रे तू, आई म्हणते ना तुला खा तर खा ना इथेच. एकतर स्वतःही खात नाहीये मलाही खाऊ देत नाहीये. आता कला त्याच्या हातातनं डिश ओढते आणि स्वतः खायला लागते. आता अद्वैत तरा स्वयंपाकघरात जातो. आया संगीताबाई म्हणतात अगं बाई स्वयंपाकघरात पसार आहे की. अद्वैतने खूप साऱ्या भांड्यांची पडझड केली आहे आणि आता एक रिकामा डब्बा आणलाय आणि तो शिरा त्या डब्यात भरलाय. अरे देवा सॉरी प्रेक्षकांनो, एवढा कॉमेडी सीन आहे ना मला हसू कंट्रोल होत नाहीये. अद्वैतने तो शिरा डब्यात भरलाय, सगळेजण बघतच राहत आहे त्याच्याकडे. तो तिला म्हणतो खरी जाऊन खा नाही तर गाडीत बसून खा, चल लवकर. कला म्हणते नाही मी इथेच बसून खाणार, तुला जायचं तर जा. अद्वैत म्हणतो अगं तू खा ना, मी कुठे तुला अडवतोय, पण माझी नाही सापडत आहे एकही गोष्ट घरात, तू इथे येऊन बसली हे बरोबर आहे का. कला म्हणते अरे बरोबर काय त्यात, हे बघ तू तुझ्या वस्तू नीट ठेवायला शिक ना, मग मला हात लावायची गरजच पडणार नाही. अद्वैत म्हणतो हे बघ माझी ना एक सिस्टीम असते, त्या सिस्टीम मध्ये कोणी ढवळाढवळ केली ना की मला गोष्टी नाही सापडत, हा प्रॉब्लेम आहे माझा. हे बघ तू घरी येणार आहेस की नाही. आता संगीताताई म्हणतात
कले कशा पायी वाद घालतीये, जा की ग घरी. अगं एवढं प्रेमानं बोलवताय ते तुला, जा की घरी. आता कला म्हणते आई तू ह्याची कशाला बाजू घेतीयस, अगं त्याला त्याच्या वस्तू नीट जागच्या जागी सापडत नाही, त्याला मी काय करणार, ह्याने काही कॉम्प्रोमाइज करायचंच नाही का, मी सगळं समजून घ्यायचं का. संगीताताई म्हणतात कले अगं ह्यालाच तर प्रेम म्हणतात. कला म्हणते बरं जाते मी, माझी आईच जर माझ्या बाजूने बोलत नसेल तर काय करणार मी. आता कला तो डब्बा घेते आणि निघते बरं का. आता म्हणते आई बाबा गुंड्या मला निघायला हवं आता, सगळ्यांचं सगळं जागेवर ठेवून येईल, हवं तर चिठ्ठ्या ठेवेल, नाही पण मी येईल हा, म्हणजे कोणाला त्रास नको व्हायला माझ्यामुळे आणि मला कोणाचा त्रास नको व्हायला. आता कला सगळ्यांना अशी बिलगते. तिचे बाबा म्हणतात ये ग पोरी ये, घर तुझंच आहे. मग संगीताताई म्हणतात पोरी तुला जाम म्हणलं म्हणून चिडू नकोस माझ्यावर. कला म्हणते नाही गाई असं काही नाहीये. आता कलाने सगळ्यांना नमस्कार केलाय तिच्या आई बाबाला. आता अद्वैत तिथेच नुसता उभा असतो. आता कला त्याला अशी खुणवते डोळ्याने की तू पण नमस्कार कर, आणि अद्वैतने सुद्धा अगदी गुड बॉय असल्यासारखं त्या संगीताताईंच्या आणि तिच्या बाबाच्या पाया पडलाय तो. आता कलाला छान वाटलंय खूप. आता त्यांनी आशीर्वाद दिलाय सुखी राहा दोघं जण. आता कला मनात विचार करते काय त्या सरोज मॅडम, एकीकडे त्या म्हणताय संसार करू नका, माझ्याकडून चिठ्ठ्या लिहून घेता, आणि एकीकडे माझे आई बाबा सुखी संसाराचा आशीर्वाद देताय. कलाला खूप वाईट वाटतंय प्रेक्षकांनो. आता ती मनात म्हणते देवी अंबाबाई काय लिहून ठेवलंयस ग माझ्या आयुष्यात कोणास ठाऊक. किती छान दाखवली आहे ना प्रेक्षकांनो आज मालिका. आज लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आता कला आणि अद्वैत घरी पोहोचले, पण आता कला खूप बडबड करत असते. 2 घास खाईल म्हणते माझ्या घरी, ते नाही किती कटकट करत होतास रे मी खात असताना. अद्वैत म्हणतो अगं तू खात तरी होतीस, मी तर ऑफिसमधनं आल्यापासून काही खाल्लं नाही आणि चहा पण नाही घेतला मी. आता कला म्हणते तसं बोलायला पाहिजे होतंस ना तुम्हाला. अद्वैत म्हणतो तुला कळलं होतं ना, तूच तुझ्या आई बाबांना म्हटली ना की हा कपडे बदलल्याशिवाय काही खात नाही म्हणून. कला म्हणते अरे हो माझी आई म्हणली तुला जावई बापू इथेच कपडे बदला, तुम्हाला पटकन काहीतरी खायला घेऊन येते, मग तेव्हा नाही का म्हणालास. अद्वैत म्हणतो वेळ लागलाय का मला लुंगी घालून बसायला. कला म्हणते तुझी ना नाटकं आहेत नुसती, भूक लागलेल्या माणसाला ना भुकेपुढे काही दिसत नाही, पण तुला ना तुझ्या इगो पुढे काही दिसत नाही, आणि काय फरक पडतो काय कपडे घातलेत त्याने. आता अद्वैत म्हणतो मुद्दा इगोचा नाहीये, मुद्दा कम्फर्टचा आहे, मी खूप पर्टिक्युलर आहे ग, मी असं काहीही घालत नाही. कला म्हणते असं कसं, नको तेव्हा तू डोकं खातोस तेव्हा चालतं का तुला. अद्वैत म्हणतो आता तुला काही सुचत नाहीये ना बोलायला, काहीतरी बोलू नकोस, तू मुद्दाम तिथे टाइमपास करत होतीस. कला म्हणते मुद्दाम म्हणजे काय संबंध आहे, मी माझ्या घरी गेले होते तर मी माझ्या वेळेनुसारच निघणार ना. अद्वैत म्हणतो अरे तुझ्या वेळेनुसार, तुझी वेळ ती तुझी वेळ असते का, आणि बाकीच्यांची वेळ म्हणजे काय खाऊ वाटला का तुला. कला म्हणते म्हणजे. अद्वैत म्हणतो अरे म्हणजे काय, म्हणजे मी तुला घ्यायला आलो होतो ना तिकडे. कला म्हणते मी काय तुला म्हटले नव्हते माझ्या मागे मागे मला घ्यायला या म्हणून. अद्वैत म्हणतो मी काय तुझ्या मागे मागे आलो नव्हतो, तू माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नको, मी नाही येणार तुझ्या मागे. कला म्हणते आता मी पण त्या खोलीत राहते ना, मग मी माझ्या वेळेनुसार आणि माझ्या हिशोबानुसारच तिथे वस्तू ठेवणार, तुला हवं ते कर चांदेकर. आता हे दोघं जण बोलत बोलत घरात शिरलेत. कला म्हणत असते बस झालं ना चांदेकर, किती वाढणार आहेस तू, किती वाद घालणार आहे, माझं खूप डोकं दुखतंय आता चांदेकर. आता हे दोघं जण मस्त गप्पा मारत मारत भांडत भांडत येत असतात घरात. तर आता ही बाई त्यांच्या समोरच उभी आहे बाबा सरोज मॅडम. त्या अशा रागाने बघत असतात अद्वैत आणि कलाकडे. आता मुद्दाम कला काय हुशारी करते बघा, कला खूप स्मार्ट मुलगी आहे. आता चांदेकर म्हणजे अद्वैत निघालेला असतो पुढे त्याच्या खोलीत जायला. आता कला म्हणते थांब चांदेकर, मी आत्ता माझ्या घरी गेले तेव्हा तुम्हाला घ्यायला आला होतास ना. कलाने हा प्रश्न मुद्दाम सरोजच्या समोर विचारलाय. आता अद्वैत मनात विचार करतो ही अशी काय विचारतीये, आणि तिला म्हणतो चल ना आता कशाला टाइमपास करतेस. अद्वैत पुढे जायला निघतो. कला म्हणते थांब ना चांदेकर, प्लीज सांग ना, एकदा स्पष्टपणे सांग ना की मी तुला बोलवलं नव्हतं, तूच आला होतास मला घ्यायला. आता अद्वैत म्हणतो अरे मी कशाला म्हणेल असं, सांगितलं ना तुला, तू मला बोलवलं नव्हतंस, मीच तुला न्यायला आलो होतो, झालं का तुझं समाधान. 1000 वेळेला हीच गोष्ट काय सांगू मी तुला तेच तेच. आता कला म्हणते नाही झालं माझं समाधान. नाही म्हणजे माझं तरी झालंय समाधान. आता ती ही सगळं सरोजकडे बघून बोलते. आता म्हणते की अरे काय आहे ना अद्वैत, तू सांगितलं नाहीस तर गैरसमज होतात ना, म्हणून बोलले मी तुला हे सगळं. आता सरोज तिच्याकडे अशी रागाने बघतीये. आता अद्वैत जायच्या आधी ही कलाच पुढे जाते. सरोजच्या लक्षात आलंय ही काय बोलली ते, पण अद्वैतला काही कळलं नाहीये. अद्वैत विचार करतो काय मूर्खपणा करते, काय डोक्यात चालू असते हिच्या, तिचं तिला माहिती. आता अद्वैत पण कलाच्या मागे मागे त्याच्या रूममध्ये निघून गेलाय. आता सरोज विचार करते
खूप चालाक मुलगी आहे ही, खूपच हुशार, अत्यंत चालाक आणि हुशार मुलगी आहे ही. आज सुद्धा हिने अद्वैतला अगदी फसवूनच बोलवलं असणार. पण आता इकडे मात्र कलाचे बाबा खूप खुश असतात कला घरी येऊन गेली म्हणून. आता या संगीताताई चहा आणतात त्यांच्यासाठी आणि म्हणतात आलेच मी. अगदी आपुलकीने म्हणतात संगे बस न ग, कुठे निघालीस? संगीताताई म्हणतात अहो कामं राहिलीये माझी, दूध तापवायला ठेवलंय, भांडे घासायचे राहिलेत, पाणी भरून ठेवायचे, आलेच मी. आता संगीताताईला ते म्हणतात बस ग संगे, होतील सगळी कामं, बस जरा माझ्या जवळ. आता त्या म्हणतात अगो बाई आज लई खुश दिसतीये स्वारी. आता तिचे बाबा म्हणतात कलाचे पावसाची एखादी सर येऊन गेली की समजा कसं ताजं टवटवीत वाटतं ना ग. आपली कला बी ना अगदी त्या पावसाच्या शिरकाव्यावाणीच आहे बघ, अगदी तशीच आहे. जिथं जाईल ना तिथं असे आपल्यासोबत इंद्रधनुष्य घेऊन जाईल बघ. संगीताताई म्हणतात बोला बोला, लई छान बोलताय बघा, आज खूप दिवसांनी असं तुम्हाला बोलताना बघताय बघा. आता ते तिचे बाबा म्हणतात संगे आपले जावई बापू आणि कला दोघं जण किती एकमेकांना असे शोभून दिसत होते ना. संगीताताई म्हणतात हो अगदी माझ्या मनातलं बोलले बरं तुम्ही. आज तुम्ही बघितलं का ते दोघं जण अगदी संसारात मुरल्यासारखे बोलत होते, म्हणजे भांडणं सुद्धा कसे एकमेकांच्या संगतीनंच करत होते ते. मग आता हे तिचे बाबा म्हणतात भांडण तर महत्वाचं असतं ग संगे, भांडणाच्या मागचं कारण महत्वाचं असतं आणि त्या परीस बी त्याच्या मागचं प्रेम महत्वाचं असतं. थोडक्यात काय कलाच्या आई बाबांना कलाचं आणि अद्वैतचं फार अप्रूप वाटायलं. शेवटी जावयाचं आणि लेकीचं कौतुक प्रत्येक आई वडिलांना असतं नाही का. तर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये चांदेकर साहेब काम करत बसलेत लॅपटॉपवर आणि ही कला कपड्यांच्या घड्या घालत असते. पण आता कलाला आठवतं की आज डिझाईन बनवून द्यायच्या होत्या, म्हणून आता तिने अद्वैत जरा कामात असताना कलाने सानिकाला मेसेज करून विचारलंय हाय सानिका कधी पाठवायचे डिझाईन्स आणि आजच पाठवायचे आहेत का, किती वेळात पाठवायचे. आता सानिकाने रिप्लाय केलाय की सर दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करताय त्यामुळे डिझाईन्स नंतर पाठवले तरी चालतील. कलाने सुद्धा तिला ठीक आहे असा रिप्लाय केलाय आणि आता तिच्या कामाला लागली आणि अद्वैत पण त्याच्या कामामध्ये लॅपटॉपवर जरा बिझी असतो. आता इकडे या कलाचे बाबा म्हणतात आपली कला घरात नाही हे बघून लगोलग जावई बापू तिला घ्यायला आले नाही का. संगीताताई म्हणतात हो ना, जावई बापूंचा लई जीव आहे नाही कलावर. खरं सांगू का माझं मन ना मला अजूनपर्यंत लई खात होतं बघा. मी माझ्या पोरींची वाट लावली, त्यांच्या आयुष्यांची वाट लावली, पण आता असं वाटतंय की खरंच मी जे केलं ना ते चांगलं केलं. म्हणजे देव जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो बघा. लग्नाच्या गाठी या फक्त स्वर्गातच बांधल्या जातात. काय हो काय झालं एवढा का विचार करताय. तिचे बाबा म्हणतात काही नाही ग संगे, पण कला जेव्हा आली ना तेव्हा लई काळजीत वाटत होती ग मला. आता या कलाच्या बाबाला तिच्या मनाची हुरहुर जाणवली आहे. संगीताताई म्हणतात मला पण ते जाणवलं हो, पण बघा ना संसार म्हणला की छोटी मोठी कुरबुरी भांडणं होणारच ना, त्याशिवाय संसारातलं प्रेम फुलतं का सांगा बरं. आता तिचे बाबा म्हणतात होय बरोबर बोलतेस ग तू. आता हे दोघे मिळून देवीला प्रार्थना करतात आई अंबाबाई तुझ्याकडे एवढंच मागणं आहे, समद सुरळीत होऊ दे, माझ्या कलेला बळ दे बरं, कोणचा बी त्रास असू दे पण त्या त्रासात तिला खंबीर उभं राहायचं बळ दे, माझ्या तिन्ही बी पोरींवर तुझं लक्ष असू दे. आई वडिलांचं पुण्य हे मुलांना कामाला येतं म्हणतात ना ते अगदी असं. पण आता हा अद्वैत चिडचिड करत असतो पुन्हा कलावर. ती कपड्यांच्या घड्या घालत असते तेव्हा अद्वैत ते कपडे बाजूला करत असतो. कला त्या कपड्यांच्या घड्या घालते आणि त्याला पाणी द्यायला उठत असते. तिच्या लक्षात आलंय की त्याला पाणी हवं असेल कदाचित. आता कलाची आणि त्याची टक्कर होते. अद्वैत चिडतो आणि म्हणतो काय चाललंय तुझं. कला म्हणते तुला पाणी हवं होतं ना. आता अद्वैत म्हणतो नाही नकोय मला, बाजूला हो. आता तो उगाच चिडचिड करत असतो आणि आता कला पण खूप जरा डिस्टर्ब झालेली असते. कलाचं लक्ष जातं लॅपटॉपकडे. अद्वैत आता लगेच बघतो ते आणि म्हणतो ए बाजूला हो. कला चिडते आणि म्हणते काय चाललंय तुझं अद्वैत. अद्वैत म्हणतो लांब राहायचा, कळलंय ना तुला, उगा नाटकं नको करूस. आता कला बाजूला सरकते. अद्वैत पुन्हा त्याचं काम करायला लागतो. आता पुन्हा एकदा कला कपड्यांच्या घड्या घालत असते आणि पुन्हा त्या दोघांची टक्कर होते. पण आता मात्र कला खूप वैतागते त्याच्यावर आणि त्या कपड्यांच्या घड्या सगळ्या विचकटून टाकते आणि खाली फेकते. अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं, लांब राहा म्हटलो ना तुला. कला म्हणते काय चाललंय रे तुमचं, मी काही मुद्दामून तुला धडकायला येते का. तुमचे जे काही गैरसमज आहेत ना तुमच्याजवळ ठेवा. मी काही मुद्दाम करत नाही हे सगळं. मी काही सारखी इथे स्वतःला सिद्ध करत फिरणार नाहीये. तुम्हाला हवं ते तुम्ही विचार करताल, तुमच्या सोयीने वाटेल ती मतं बनवाल माझ्याबद्दल, पण मी सांगते मी कोणीही नाहीये, माझंही अस्तित्व आहे असं समजून घ्या तुम्ही. अद्वैत म्हणतो तुला चिडायला काय झालंय एवढं. कला म्हणते तुमच्यासाठी सगळं करते मी आणि तुम्हाला असं वाटतं की मी काहीच नाहीये या घरामध्ये, हे घे तुझ्या कपड्यांच्या घड्या तूच घाल. आता अद्वैतला समजलंच नाही नेमकं झालंय काय. आता ती निघून जाते तिथून. अद्वैत विचार करतो हिला काय झालं चिडायला, तर निघून गेली, डोक्यावर पडलीये काही.
आणि तुम्हाला तुम्हाला काय चाललंय हिचं, मी एकटाच तर आहे ना या रूम मध्ये. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. आणि पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात, कला अद्वैतला म्हणते, उगाचच मला लोकांचे गैरसमज नकोयत. उगाच आपला बिचारा गरीब अद्वैत माझ्या तावडीत सापडलाय असं नको लोकांना वाटायला. माझ्या सरळ साध्या स्वभावाचा ना उगाचच गैरअर्थ काढतात. आता मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये अद्वैत. आता अद्वैतने अगदी प्रेमाने तिचा हात धरलाय आणि सकाळी नाश्त्याच्या वेळेला अद्वैत म्हणत असतो, तू मला नाश्ता का देत नाहीयेस, दे लवकर मला नाश्ता. आता कला म्हणते, अरे मी देते तुला नाश्ता नेहमी, पण आता अद्वैत म्हणतो, मला भूक लागली आणि खरेने जर मला वाढलं ना तरच मी खाणार आहे. प्रेक्षकांनो, कुठेतरी अद्वैतला जाणीव झालीये की आपण कलासोबत व्यवस्थित वागत नाही. आता तो कलाला बायको म्हणून घरामध्ये सन्मान देणार आहे आणि ते मात्र सरोजला अजिबात पटत नाही. प्रेक्षकांनो, इथून पुढे बघायला खूपच छान वाटणार आहे मालिका. तुम्हाला छान वाटली ना आजचा भाग सुद्धा, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.